नमस्कार मित्रांनो, मी श्रीगोंद्याचा तुमचा सर्वांचा लाडका, महाराष्ट्राचा लाडका विलास होले. मित्रांनो, आज ब्लॉग बनवायचे कारण मित्रांनो, मी एक शेतकरी आहे मित्रांनो. तर पहा, माझी आत्ता सध्या लिंबुनी आहे. 100-200 झाडं आहे मित्रांनो. आणि सध्या आत्ता ते असे एका पाण्याला तरसते मित्रांनो. आणि आता सध्या मी ह्या वरुण राजाची वाट पाहतोय मित्रांनो. हे पाहू शकाल, एकदम अशी सुकलेली लिंबू आहे मित्रांनो. आणि छोटे छोटे माल लागलेला आहे मित्रांनो. आणि हा जर पाऊस जर नाही आला तर मित्रांनो, मला हे लिंबूने काढल्याशिवाय पर्याय नाही मित्रांनो. एकदम असं सुकलेलं लिंबू आहे मित्रांनो, पाहू शकाल तुम्ही. हे पहा, असं हे प्रत्येक माझं नव्हे तर प्रत्येक शेतकऱ्याचं दुःख आहे की आत्ता सध्या पाणी पाहिजेत मित्रांनो. आणि आम्हाला कुकडीचं पाणी येत असतं, पण काही कारणास्तव 3 रोटेशन भेटलेले नाहीत मित्रांनो. त्याच्यामुळं आम्ही पाण्यापासून वंचित आहे. आणि हे झाडं पाणी मागतात आता ना. तर मित्रांनो, अशी देवाकडे प्रार्थना करा की हे वरुण राजा खाली शेतीवर बरस कितीतरी तुम्हाला पुण्य लागेल मित्रांनो. अशी प्रार्थना करा. हे पाहू शकाल, पान एकदम असं सुकलंय, माल खूप आहे. आणि हे आत्ता सध्या बारका छोटा बाग, आणि हा सध्या मोठा बाग मित्रांनो. तर एकदम असं एक जरी उन्हाळ्यामध्ये पाणी भेटलं असतं तरी हे जगलं असतं मित्रांनो. आता सध्या खूप सुकलेलं आहे. तर मित्रांनो, सगळ्यांनी प्रार्थना करा की हे पाऊस ह्या वर्षी लेट झाला, 1 महिना. आता 2-4 दिवसात जर नाही आला तर मित्रांनो, हे झाडं काढायची वेळ येईल मित्रांनो. तर हे कोणाकोणाकडं झालेलं आहे बघा. हे पहा मित्रांनो, कसे सुकलेत पानं आत्ता सध्याला. आणि कुकडीचं तर रोटेशन अजिबात एक पण आलेलं नाही आम्हाला. 3 महिने झालं पाणीच भेटलं नाही आहे. तर मित्रांनो, आता आम्ही न्याय कुणाकडे मागायचा? माझ्यासारखे असे 100-200 कोट्यवधी शेतकरी आहेत की त्यांना एवढा त्रासातून जावं लागतंय मित्रांनो. पहा तुम्ही, हे पहा, एकदम असे पिळा पडलाय पानांना. आणि जीवन तर माझं ह्याच्यावरती आहे आत्ता सध्याला ना. हे पहा, तर पाहू शकाल, असं सिच्युएशन माझी वैयक्तिक झाली. आणि आत्ता सध्याला पावसाची गरज आहे. वरून पाऊस दाखवते, म्हणजे आत्ता आभाळ आले, पण पाऊस येतोय का नाही काय माहिती. पाऊस जर नाही आला तर मित्रांनो, खरंच भरपूर